काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक, दादरच्या टिळक भवनमध्ये बैठकीचं आयोजन. शिवसेना ठाकरे गटाच्या एकनाथ पवारांचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे कंधार मतदारसंघाचे उमेदवार होते. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स काढल्यानं शिवसैनिक आक्रमक. मुंबईतील प्रतीक्षानगरमध्ये लावलेला बॅनर पालिका अधिकाऱ्यांनी काढल्यामुळे शिवसैनिक रस्त्यावर. नंदुरबारमधील दगडफेकी प्रकरणी 18 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींमध्ये 7 अल्पवयीन मुलं असल्याची माहिती. रिक्षाच्या अपघातावरून झालेल्या राड्यानंतर दगडफेक. पालकमंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे आज पहिल्यांदा नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर. नंदुरबार शहरात झालेल्या दगडफेकीनंतर माणिकराव कोकाटे यांचा नंदुरबार दौरा. अहिल्यानगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचा नागरी सत्कार. लेझिम पथक आणि आदिवासी नृत्याने वेधलं सर्वांचं लक्ष. लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती. बदलापूर प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेच्या घराला फायनान्स कंपनीची नोटीस. घराचे हप्ते चुकवल्याने नोटीस देण्यात आल्याची माहिती. बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिस जबाबदार. न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर. आत्मसंरक्षणासाठी गोळ्या चालवल्या हा पोलिसांचा युक्तिवाद संशयास्पद. माझ्या मुलानं गुन्हा केलाच नव्हता, त्याच्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला गेला. अक्षय शिंदे यांच्या आईची प्रतिक्रिया. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईट